90% ऑफ द रिटेलर्स लूज मनी इन शेअर मार्केट. पण ते लूज इन शेअर मार्केटमध्ये काय आहे तर ते फक्त टेक्निकल वापरतात. मी त्याच्या मुळाशी गेले आणि मग मी त्याच्यानंतर हा विचार केला की आपण ह्याला ॲस्ट्रॉलॉजी बरोबर का नाही बघायचं. सुद्धा निफ्टी जी आहे, निफ्टी बँक निफ्टी जी आहे त्यांची स्वतःची एक कुंडली आहे, त्यांचं एखाद्या दिवशी फॉर्मेशन झालेलं आहे. किंवा ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, अडानी म्हणा, टाटा मोटर्स म्हणा, मारुती म्हणा, त्यांचे सगळ्यांचे डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन आहेत, लिस्टिंग आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन प्लेसेस आहेत. तर त्याच्या ह्याच्याप्रमाणे आपण त्या कुंडल्या मांडू, त्याच्या शेअरमध्ये कधी उतार चढाव होऊ शकतो ते आपण मांडू शकतो. शेअर मार्केटमध्ये जर मी ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करतोय, टेक्निकलचा वापर करतोय, तर कुठं मला जास्त चान्सेस आहेत जिंकण्याचे? मग ते इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल की ट्रेडिंगमध्ये असेल? पण तुम्हाला जर तुमच्या मार्केटमधून जर तुम्हाला पैसे मिळणार असेल तर त्याच्यासाठी जर तुमची स्वतःची कुंडली जर फायदेशीर असेल तरच तुम्हाला त्याच्यामधून फायदा होईल, नाही तर तुम्हाला फायदा होणार नाही. किंवा जर नुसतं ज्युपिटर स्ट्रॉंग आहे तर बँक निफ्टी तुम्हाला पैसे देणार नाही आहे. किंवा जर तुमचे जर निफ्टी आहे तर निफ्टीला जर तुमचं सन खराब आहे तर तुम्हाला नुसता मर्क्युरी पैसे देणार नाही. समजा की आपण ॲस्ट्रॉलॉजीमुळे जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो, बरोबर? बाकीच्या लोकांचं म्हणणं असं येऊ शकतं कदाचित की जर मला आजच माहिती आहे की उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे तर मी आजच इन्व्हेस्ट करतो. मग तसं जर म्हटलं तर प्रत्येकजण श्रीमंत होईल. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. कारण आजचा जो पॉडकास्ट आहे तो थोडासा खूप जास्त महत्त्वाचा आहे की त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंत होऊ शकतात. तर आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या आहेत सीमा म्हात्रेजी, ज्या खास दिल्लीवरून आजच्या पॉडकास्टसाठी आलेल्या आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल डायरेक्टली त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवत जाणार आहोत. तर सीमाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, मी मिसेस सीमा म्हात्रे. थँक्यू, मला तुम्ही तुमच्या ह्या पॉडकास्टमध्ये शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी या विषयावर बोलण्याकरता बोलवलेलं आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. रिअली थँक्स अ लॉट. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुमची काय स्टोरी आहे. अच्छा, माझी स्टोरी सांगायची म्हटली तर मी मिसेस सीमा म्हात्रे. आय एम 65 इयर ओल्ड आणि माझं स्वतःचं क्वालिफिकेशन आहे BCom LLB. मी नॅशनलाइज बँकेमध्ये फार मोठ्या पोस्टवर वर्क करत होते अँड देन आय गॉट रिटायर्ड. इन 2010 मी शेअर मार्केट ट्रेडिंग करण्याची सुरुवात केली. आणि ते शेअर मार्केट ट्रेडिंग करता करता मला असं जाणवलं की प्रत्येक वेळेला आपले लॉसेस का होतात, तर ते लॉसेस टाळण्यासाठी म्हणून मी शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजीकडे वळली. ओके, पण मग ही ओव्हरऑल जर्नी कशी होती की आधी समजा तुम्हाला लॉसेस झाले आणि कुठल्या अशा मोमेंटला तुम्हाला वाटलं की यार आपण ॲस्ट्रॉलॉजीच्या मदतीने शेअर मार्केटमध्ये चांगलं काम करू शकतो? 2010मध्ये काय होतं की मार्केट तसं ट्रेंडिंग होतं. 2008चा क्रॅश येऊन गेलेला होता, पण त्या 2008च्या क्रॅशच्या नंतर अगदी लोक शेअर मार्केटमध्ये यायला घाबरत होती आणि जे येत होती ते अगदी फार ड्रिवनली, म्हणजे मोठे मोठे लॉट्स घेऊन काम करणारी होती. त्यावेळेला काही वीकली एक्सपायरी नव्हती. पण मग ते करता करता असं झालं की जिथे मी शिकले, मी बऱ्याच जणांकडे शिकले शेअर मार्केट टेक्निकल, खूप जणांकडे, म्हणजे अगदी सगळीकडचा कीस पडला आहे, तर ह्याच्यातून असंही केलं. पण ते करता करता असं जाणवलं की नाही, अरे बापरे, की आत्ता आपण हे घेतलेली आहे, आता आपण इथे मूव घेतलेली आहे, पण मार्केट नेमकं त्याच्या विरुद्ध का जातं. मग जे लोक शिकवतात त्यांना त्याच्याबद्दल विचारलं तर त्यांच्याकडे त्यांचं आन्सर नसायचं. ते प्रत्येक वेळेला म्हणायचं की शेअर मार्केट इज अ सुप्रीम, आपण त्याच्यापुढे काही करू शकत नाही आहे. तर हू इज दॅट सुप्रीम फेलो, की तो हे शेअर मार्केटमध्ये काम करतोय आणि का ते लोकांचे पैसे जात आहेत. जसं आत्ताही सेबीचा एक रूल आहे की 90% ऑफ द रिटेलर्स लूज मनी इन शेअर मार्केट. पण ते लूज इन शेअर मार्केटमध्ये का आहे तर ते फक्त टेक्निकल वापरतात. तर मी त्याच्या मुळाशी गेले आणि मग मी त्याच्यानंतर हा विचार केला की आपण ह्याला ॲस्ट्रॉलॉजी बरोबर का नाही बघायचं. म्हणून मी कुणाकडे तरी 1-to-1 ॲस्ट्रॉलॉजी शिकले. त्यावेळेला कुणीही शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी शिकवत नव्हतं, पण मला शिकायचं होतं. म्हणून मग मी ते KP ॲस्ट्रॉलॉजी तिथे शिकले, वैदिक ॲस्ट्रॉलॉजी शिकले, पराशर शिकले, BNN शिकले, त्याच्यानंतर न्यूमरॉलॉजी शिकले आणि त्या सगळ्याचं ॲप्लिकेशन मी मार्केटमध्ये मांडायची सुरुवात केली. त्यावेळेला मी इनिशियली सुरुवात करताना प्रत्येक वेळेला 5-5 मिनिटाच्या कुंडल्या मी मांडायची मार्केटला, की मार्केटला आता ही मूव आली आहे तर 5 मिनिटापूर्वी ही मूव होती, आता 5 मिनिटानंतर असं काय झालं की मार्केटमध्ये चेंजेस होतात किंवा मार्केट तिथल्या तिथे स्टँडस्टिल का आहे. तर ह्या जेव्हा मी जवळजवळ 6-7 महिने मी मार्केटच्या ह्या कुंडल्या मांडल्यानंतर मला कुठेतरी माझे परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स मिळत गेले आणि ते परमिटेशन्स
कॉम्बिनेशन्स मी आणखी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केटमध्ये वापरायला लागले आणि त्याचा मला खूप चांगला फायदा झाला, माझ्या क्लायंट्सला फायदा झाला आणि त्याच्यामुळे मी शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजीचं आता खूप लोकांना सांगते की फक्त टेक्निकल मार्केटमध्ये चालत नाही आहे आणि शेअर मार्केट सुप्रीम आहे, पण त्याच्याबरोबर शेअर मार्केट टेक्निकल बरोबर ॲस्ट्रॉलॉजी ऑल्सो सुप्रीम आहे. एक तर बॅक ऑफ द माइंडमध्ये तुमचं जर ॲस्ट्रॉलॉजी असेल आणि तुमचं जर स्वतः त्याच्याबरोबर जर वर्किंग असेल विथ टेक्निकल, देन आय थिंक 90% काय हार्डली 10 to 20% दे विल मेक लॉसेस इन शेअर मार्केट. अदरवाईज रेस्ट ऑफ देन दे कॅन, आपण म्हणतो तसं की श्रीमंत होऊ शकतात शेअर मार्केटमध्ये अँड दे कॅन अर्न पॅसिव्ह इन्कम. एवढी या शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजीची ताकद आहे. शेअर मार्केट टेक्निकलची सुद्धा ताकद आहे. पण मग हे जे शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी आहे ते नेमकं काय आहे? शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे जशी तुमची माझी कुंडली आहे, आपण जन्माला येतो तेव्हा आपण एक बर्थ डेट घेऊन येतो, एक टाईम घेऊन येतो, ह्याच्याप्रमाणे ते जे प्लॅनेट्स असतात ते आपल्या कुंडलीमध्ये मांडले जातात. तशी सुद्धा निफ्टी जी आहे, निफ्टी बँक निफ्टी जी आहे, त्यांची स्वतःची एक कुंडली आहे. त्यांचं एखाद्या दिवशी फॉर्मेशन झालेलं आहे किंवा ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, अडानी म्हणा, टाटा मोटर्स म्हणा, मारुती म्हणा, त्यांचे सगळ्यांचे डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन आहेत, लिस्टिंग आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन प्लेसेस आहेत. तर ह्याच्याप्रमाणे आपण त्या कुंडल्या मांडून त्यांच्या शेअरमध्ये कधी उतार चढाव होऊ शकतो ते आपण मांडू शकतो. आणि हे मांडण्यासाठी काय बघायचं तर प्रत्येक कुंडलीमध्ये तुम्हाला 12 राशी मिळतात, तुम्हाला 9 प्लॅनेट्स मिळतात, प्लस 3 आउटर प्लॅनेट्स मिळतात की जसं सन, मून, मर्क्युरी, ते तर प्लॅनेट सगळ्यांनाच माहिती आहेत, आउटर प्लॅनेट सगळ्यांना माहिती आहेत. तर त्याचा इम्पॅक्ट नेमका काय होतो मार्केटवर, तर ते मार्केटचं माझं म्हणणं असं आहे की निफ्टी आज चढतोय किंवा आज निफ्टी पडतोय, तो निफ्टी कुठेही जाईल, पण तुम्हाला जर तुमच्या मार्केटमधून जर तुम्हाला पैसे मिळणार असेल तर त्याच्यासाठी जर तुमची स्वतःची कुंडली जर फायदेशीर असेल तरच तुम्हाला त्याच्यामधून फायदा होईल, नाही तर तुम्हाला फायदा होणार नाही. जुने जाणते ज्योतिषी काय करतात की हा शेअर मार्केट हा सट्टा आहे, जुगार आहे आणि म्हणून ते पंचमेश बघतात. पंचमेश भाग्यात बसलाय का, व्ययात बसलाय का, त्याच्यावर कुठे कोणाची दृष्टी आहे का, ॲप्लिकेशन आहे का, कुठे तो स्ट्रॉंग कंजक्शनमध्ये आहे का, कुठल्या नक्षत्रात आहे का, तर ते त्याच्या सगळ्याचं त्याच्याशी काही संबंध नसतो. निफ्टीला जिथे जायचं असेल तो त्याच्या कुंडलीच्या ह्याच्याप्रमाणे जाणार आहे. पण तुमची जर कुंडली तुम्हाला जर फायदा देणार असेल, तुम्ही जर तुमच्या चांगल्या दिवशी काम केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्ही जर तुमच्या खराब दिवशी काम केलं तर तुम्हाला त्याचं नुकसान होईल. आता आपण बघूया की हे प्लॅनेट्स कसे काम करतात. तर एखादं जे प्लॅनेट्स आहेत की सन, मून, मर्क्युरी आहे, आता निफ्टीला रूल कोण करतं तर निफ्टीला रूल करतं मर्क्युरी, जास्त रूल करतं, सन करतो आणि मून करतो. तुमचं पब्लिक सेक्टर कोण आहे तर पब्लिक सेक्टरला सन जास्त रूल करतं, डिफेन्सला रूल करतं, सॅटर्न जो रूल आहे तो रिॲलिटी सेक्टरला रूल करतो, गोल्ड जो आहे तो ज्युपिटर आणि व्हीनस रूल करतो. त्याच्यानंतर तुमची बँक निफ्टी आहे ती ज्युपिटर रूल करते आणि तुमचा सन तुमचा रूल करतो. पण तो ज्युपिटर जी बँक निफ्टी लोकांना जी पूर्वी 2010 बँक निफ्टीची क्रेज होती की बँक निफ्टीची हिरो झिरो कॉल यायचे, मंथली एक्सपायरीला 3 वाजता हिरो झिरो कॉलसाठी लोक उड्या मारायचे. अरे पण ते हिरो झिरो कॉलच्या उडी मारण्याच्या ह्याच्यासाठी तर ज्याचा ज्युपिटर स्ट्रॉंग आहे त्याला बँक निफ्टीमध्ये पैसे येईल, पण ज्याचा सन खराब आहे तर त्याला बँक निफ्टीमधून पैसे मिळणार नाहीत, कारण त्याचा सन जर खड्ड्यात बसलेला असेल तर नुसतं ज्युपिटर पैसे देणार नाही, किंवा जर नुसतं ज्युपिटर स्ट्रॉंग आहे तर बँक निफ्टी तुम्हाला पैसे देणार नाही आहे. किंवा जर तुमचे जर निफ्टी आहे तर निफ्टीला जर तुमचं सन खराब आहे तर तुम्हाला नुसता मर्क्युरी पैसे देणार नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे प्रत्येकाच्या कुंडलीनुसार पण व्हॅरी करतं. हो, म्हणजे मार्केटची जी कंडिशन आहे किंवा ती आणि प्रत्येकाची कुंडली या दोघांचा मिलाप करून एक अनालिसिस करून मग तुम्ही डिसाईड करू शकता. हो हो, कारण कसं आहे की आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा आपण जे वर्कआउट होतं, आपलं जे रोजचं डेली प्रेडिक्शन आहे किंवा जी आपली दशा अंतर्दशा आहे ती त्या पंचांग बेसवर आहे. तर पंचांग बेसवर काही आहे तर तुम्हाला तिथे नक्षत्र मिळतात. तर 27 नक्षत्र आहे, आता एक नक्षत्र वाढलं आहे की ते 28व्या नक्षत्र आहे. त्या 27 नक्षत्र मार्केट जे आहे आता ते संपूर्ण त्या ह्याच्यावर 27 नक्षत्र म्हणजे नुसतं फक्त त्याच्या कुंडलीवर नाही चालत आहे, तर ते जास्त चालतं ते नक्षत्र, त्याचे सबलॉट्स आणि त्यांच्या चरणवर सगळ्यात जास्त चालतं. त्याच्यानंतर त्याचे ते ग्रहांच्या पडणाऱ्या दृष्टी आहे त्याच्यावर जास्त चालतं, अफ्लिक्शन्स कुठे आहेत ते चालतं, स्ट्रॉंग कंजक्शन आहे का त्याच्यावर चालतं, योगांवर चालतं, करणवर चालतं, तिथीवर चालतं. आता तिथीवर चालतात तर म्हणाल तर काय आहे तर दर महिन्याला सूर्यसंक्रांती येते, महिन्यातून 2 वेळा सूर्य नक्षत्र बदलतो, एकदा महिन्यातून सूर्य राशी बदलतो, तर त्याला सूर्यसंक्रांती मिळतात. तर ज्या वेळेला सूर्य राशी बदलतो तर त्या वेळेला एखादं सेक्टर रोटेशन होतं. तर ते सेक्टर रोटेशन कसं होतं, ऑल ऑफ अ सडन काही ते सेक्टर रोटेशन होत नाही
नाही आहे. इट इज गिव्हन, इट इज रूल्ड बाय युनिवर्स. तर ते रूल्ड बाय युनिवर्स आहे ते समजायला हवं. त्याच्यानंतर आता कसं आपण जर बघितलं तर पौर्णिमेला मार्केट जनरली असं म्हणतात की पौर्णिमेला मार्केट पडतं, अमावस्येला मार्केट चढतं. आता त्याचा आपल्याशी काय संबंध आहे, तर आपल्या शरीरात 70% पाणी आहे, युनिवर्समध्ये 70% पाणी आहे. तर शेअर मार्केट पण काय होतं की जे अमावस्येला मार्केट चढतं म्हणजे पौर्णिमेला जे मार्केट पडत आलेलं असतं त्याने कुठेतरी बॉटम आउट केलेलं असतो म्हणून ते मार्केट चढतं. आणि अमावस्येला जे चढलेलं मार्केट असतं पौर्णिमेच्या ह्याच्यापर्यंत त्याला कुठेतरी खाली रूम द्यावी लागते ना त्याच्यामुळे, म्हणून ते त्या ह्याच्यामध्ये पडतं. पण हे असं ढोबळ मनाने आपण सांगू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग टेक्निकल बघणंसुद्धा गरजेचं आहे, दोन्ही वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या तिथी आहेत, तिथीला त्रयोदशीला मार्केट पडतं, चतुर्दशीला मार्केट पडतं. वॅक्सिंग मून म्हणजे अमावस्येपर्यंत मार्केट वेगळं असतं, पौर्णिमेला मार्केट वेगळं असतं, तिथीला वेगळं असतं, वारांना मार्केट वेगळं असतं. वाराच्या दिवशी जर डे लॉर्ड आणि नक्षत्र लॉर्ड जर एक आला तर त्याचा मार्केटमध्ये इम्पॅक्ट वेगळा होतो. जर भद्रा आली तर त्याचा मार्केटमध्ये वेगळा इम्पॅक्ट होतो. जर पंचक आलं तर त्या पंचकचा मार्केटमध्ये वेगळा विचार होतो. तर हे जे सगळे आहेत ना ते हे तुमच्या कुंडलीच्या हिशोबाने ताडून बघितले जातात आणि मग ताडून बघितल्यानंतर तुम्हाला सोल्युशन दिलं जातं की तुम्हाला कुठल्या पद्धतीने काम करायचं विथ टेक्निकल आहे की ज्याच्या ह्याच्यामुळे आहे की तुमचे स्टॉप लॉसेस जे आहे ते मिनिमल होतील आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ट्रेड करू शकतो. आणि नॉट नेसेसरली की सकाळी 9:15 वाजता मार्केट उघडलं म्हणजे माझी पहिली एंट्री 9:15 9:30ला व्हायलाच पाहिजे आणि मला मार्केटमधून रोज प्रॉफिट मिळाला पाहिजे. जेव्हा आपण रोज नोकरी करतो तेव्हा आपल्याला पगार मिळतो का, किंवा जे बिझनेसेस करतात तेव्हा त्यांना रोज पैसे येतात का, रोजच प्रॉफिट नाही होत. तर त्या ट्रेडरनी सुद्धा ही मेंटॅलिटी लक्षात ठेवायला पाहिजे की आपली जेव्हा दशा चांगली असेल, जेव्हा आपले दिवस चांगले असतील, जेव्हा आपली नक्षत्र चांगले असतील तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील, नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बरं, असंही होतं नाही आहे की निफ्टी रोजच वर चढते आणि निफ्टी रोजच खाली पडतोय, कारण वन वे ते वर घेऊन जाऊ शकत नाही, वन वे खाली घेऊन शकत नाही. तर हे निफ्टीला वर खाली कोण नेतं, तर निफ्टीला वर खाली नेतात ते प्लॅनेट्स. तर हे प्लॅनेट्स काय करतात, तर सन मून असेल तर त्या ह्याच्यामध्ये सनमूनची कॉम्पॅटेबिलिटी रोजच्या डेली वर्किंगसाठी निफ्टीमध्ये बघितली जाते. तुमची त्याच्यामध्ये कॉम्पॅटेबिलिटी बघितली जाते. सेक्टर रोटेशन बघितलं जातं त्याच्यामध्ये की आज आता कुठल्या नक्षत्राचा दिवस आहे की ज्या दिवशी हे सेक्टर आता चालणार आहे, कुठली कंपनी आज चालणार आहे, आज आता कुठले ग्रह रेट्रो आहेत, कुठले ग्रह कंबस झालेले आहेत, कुठल्या ग्रहाचा नॅटल डिग्री बरोबर आज आता त्यांचा तो इम्पॅक्ट होतो. ते सगळं बघूनच मग ते त्याच्यावर वर्कआउट केलं जातं आणि ते तसं सांगितलं जातं. पण त्या सगळ्याच्या ह्याच्या करण्यासाठी पूर्वीचे जे ज्योतिषी म्हणायचे की तुमचा हा शेअर मार्केट हा सट्टा आणि जुगार आहे, तर हा सट्टा आणि जुगार नाही हे मी प्रूव्ह करून देऊ शकते. आणि जे म्हणतात की पंचमेचं चांगला नसेल, तो भाग्यात नसेल, व्ययात असेल आणि इकडून तिकडून हे असेल, तर नॉट नेसेसरली यू कॅन अर्न द मनी दॅट विच वे आय कॅन प्रूव्ह इट व्हेरी वेल. कारण आज आता एवढा माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः ट्रेडिंग करते. ओके. पण मग असे आपल्या इतिहासातले किंवा हिस्ट्रीमधले असे काही इन्सिडेंट सांगू शकतात का तुम्ही की जे समजा ॲस्ट्रोलॉजीला धरून होते की बरोबर अशा दिवशी हे होणारच होतं, असं काही सांगू शकतात? हो, असे बरेच दिवस आहेत ना ह्याच्यामध्ये की 2008चा क्रॅश आहे की निफ्टी आता जे आहे ते टाईम सायकलच्या ह्याच्याप्रमाणे चालतं. कोण 144 मंथची सायकल पकडतं, कोणी 144 मंथची सायकल पकडतं, कोण 89 मंथची सायकल पकडतं, कोण 12 वर्षाचा पिरियड पकडतो. इट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन, त्यांची जजमेंट असतात. पण ती जजमेंट असायला सुद्धा की तुम्हाला त्या टेक्निकलवर तुम्हाला ते आता पडताना दिसायला पाहिजे. कुठेतरी तुम्हाला ते आता ते मार्केटचं मोमेंटम संपलं आहे, आता त्याच्यामध्ये स्टीम राहिलेली नाही आहे, हे तुम्हाला टेक्निकलवाले सांगतात. पण टेक्निकलवाले सांगत असताना जर त्याच वेळेला जर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीसुद्धा त्यावेळेला पाडलात, जर ॲस्ट्रॉलॉजीचा तुम्ही वापर केला तर त्यावेळेला यू कॅन फॉरकास्ट आणि यू कॅन टेक अ लॉंग पोझिशन इन दॅट. नॉट नेसेसरली दॅट यू हॅव टू डू एव्हरी डे इंट्राडे करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लॉंग पोझिशन घेतली तरच तुम्ही जास्त पैसे मिळू शकता. इंट्राडेमध्ये काय 10-50 पॉईंटसाठी करण्यामध्ये काही मजा नसते. ओके. आणि आणखी कुठले असे इन्सिडेंट्स आहेत जे तुम्ही सांगू शकतात? याच्यामध्ये काही केस स्टडीज सांगा ना. केस स्टडी सांगायची तर तुम्ही माझी एक अडाणी एंटरप्राइजेसची मी केस स्टडीज दिलेली होती. अडाणी एंटरप्राइजेस मी 1 डिसेंबर 2022ला माझ्या टेलिग्राम चॅनलला लिहिलेलं होतं. मी अडाणी एंटरप्राइजेसचे डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, रजिस्ट्रेशन प्लेस ते नवरंगपुरा आहे आणि त्याचं बर्थ टाईम रेक्टिफिकेशन करून मी अडाणी एंटरप्राइजेसची कुंडली बनवलेली होती. लोक काय करतात, अडाणी म्हटल्यानंतर गौतम अडाणीची पर्सनल कुंडली बघतात. पण गौतम अडाणीच्या पर्सनल कुंडलीमध्ये त्याचा ही इज रनिंग 10 बिझनेसेस आणि व्हेरियस बिझनेसेस, म्हणजे ते पोर्टमध्ये आहेत, एनर्जीमध्ये आहेत, ते तुमच्या ग्रीन एनर्जीमध्ये आहेत,
तुमच्या अडाणी एंटरप्राइजेसच्या 10 सबसिडरीज त्यांनीच काढलेल्या आहेत, पण त्या 10 सबसिडरीज रोजच्या रोज पैसे देतील असं नाही आणि त्याच्यासाठी गौतम अडाणीची कुंडली बघून उपयोगाची नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या कंपनीची कुंडली बघावी लागते आणि 1 डिसेंबर 2022मध्ये मी अडाणी एंटरप्राइजेसची कुंडली हे केलेली होती, ॲनालायसिस केलेली होती आणि त्यावेळेला मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये लिहिलेलं होतं की अडाणी एंटरप्राइजेस आणि त्याच्या सगळ्या सबसिडरीजला आता लोअर सर्किट लागेल विथिन अ मंथ म्हणून. आणि त्याच्याप्रमाणे जानेवारी 23मध्ये हिडनबर्गचा रिपोर्ट आला आणि मी ज्यावेळेला प्रेडिक्ट केलेलं होतं त्यावेळेला अडाणी एंटरप्राइजेस वॉज रनिंग ॲट 4114 आणि लोक त्याचा हायर हाय एक्सपेक्टेड करत होते, पण ते टेक्निकलमध्येही दिसत होतं आणि ते ॲस्ट्रॉलॉजिकली दिसत होतं. आणि त्यावेळेला मी सांगितलं टेक्निकली जरी तुम्हाला दिसलं तरी तुम्ही काय करणार असतात तर एक्झिट लॉंग पोझिशन केले असतात, पण लोअर सर्किट लागेल. अडाणी एंटरप्राइजेस आणि त्याच्या सगळ्या सबसिडरीजला लोअर सर्किट लागेल 1 महिन्यापूर्वी आधी सांगणं म्हणजे ही फार मोठी धाडसाची गोष्ट आहे आणि ते मी सांगितलं होतं. आणि त्याच्याप्रमाणे 23 जानेवारीच्या नंतर हिडनबर्गचा रिपोर्ट आला आणि अडाणी एंटरप्राइजेस 4114 ही मेड इट अ लो ऑफ 950 म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट सी गेव 3500 पॉईंट्स. त्याच्या सगळ्या सबसिडरीजला लोअर सर्किट एव्हरी डे लागत होते 20% 25%, म्हणजे इतका मॅसिव्ह इम्पॅक्ट होतो. मग ते रोज आपण ट्रेडिंग करण्यापेक्षा जर आपल्याला अशा मोमेंट्स कॅप्चर करता आल्या तर दॅट विल बी 1000 टाईम बेटर. किंवा जर आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर आता एक बजाज फिनान्स आहे. बजाज फिनान्समध्ये जेव्हा जेव्हा मर्क्युरी धनिष्ठा नक्षत्रामध्ये येतो किंवा मार्स धनिष्ठा नक्षत्रामध्ये येतो त्या वेळेला बजाज फिनान्स पडतं. तर हे जे आहे ना हे फोरकास्टिंग हे टेक्निकलवाला नाही सांगू शकत, कारण तो आत्ता ज्या वेळेला हे आहे ना तर पुढच्या 10 मिनटात कुठली कॅन्डल फॉर्मेशन होईल ते नाही ते सांगू शकत. तर त्याच्यासाठी आपल्याला या शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजीचा जर आपण उपयोग केला तर त्याचा खूप जास्त चांगला फायदा होतो. ओके, पण मग तसं जर म्हटलं समजा की आपण ॲस्ट्रॉलॉजीमुळे जर आपण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो बरोबर, तर बाकीच्या लोकांचं म्हणणं असं येऊ शकतं कदाचित की जर मला आजच माहिती आहे की उद्या मार्केटमध्ये काय होणार तर मी आजच इन्व्हेस्ट करतो. मग तसं जर म्हटलं तर प्रत्येकजण श्रीमंत होईल. मग त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? नाही, याच्यामध्ये कसं आहे की मार्केटमध्ये मॅनिप्युलेशनही मोठ्या प्रमाणावर होतात, कारण तिथे शेवटी नाही म्हटलं तरी त्यांच्या ओपन पोझिशन्स असतात. जे कोणी सुप्रीम आहेत, FIs आहेत, DIs आहेत, त्या सुप्रीम पोझिशन्स कधी क्लिअर होतात सकाळी 9:10 9:15ला होता आणि आपल्याकडे येतं त्यावेळेला मार्केट ऑलरेडी त्याचा इम्पॅक्ट आलेला असतो. आपली माणसं काय करतात तर सकाळी 9:15ला ते एंट्री घ्यायला जातात जेव्हा ऑलरेडी स्टीम होऊन गेलेली असते आणि ते कुठेतरी त्या ट्रॅपमध्ये अडकतात. त्याच्यामुळे ते पहिल्या वेळेला थोडंसं थांबून बघून त्याचा इम्पॅक्ट बघून की हे खरोखरच खाली जाणार आहे की नाही खाली जाणार आहे हे जर ॲस्ट्रॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये दिसलं तर आपण त्याच्यामध्ये मोठी पोझिशन घेऊ शकतो. किंवा जर आम्हाला माहिती आहे की उद्या मार्केट पडणार आहे तर आज आता मी एखादी पोझिशन घेऊन जाईल, पण नॉट नेसेसरीली रिटेलर्स काय करतात दादा लॉट देऊन उभे राहतात आणि रात्रभर गिफ्ट निफ्टी बघत राहतात. ते चुकीचं आहे, कारण त्याच्यामुळे कारण नसताना अननेसेसरी तुमचं BP वाढतं आणि तुमचं कॅपिटल वाईप सुद्धा होण्याची शक्यता असते. कारण ज्यांच्या पोझिशन आहे त्यांना तर त्या पोझिशन काढायच्या असतात आणि FIs DIs ते जे आहे ते सुप्रीम आहे त्यांच्याकडे ह्यूज कॅपिटल आहे. रिटेलर्सकडे तेवढं कॅपिटल नसतं, त्याच्यामुळे ते कॅपिटल वाईप आउट होण्याची शक्यता असते, कारण त्यांच्याकडे ना ॲव्हरेज करायला पैसे असतात तेवढे ना काहीही असतात आणि त्यांची हाव इतकी मोठी असते की एका दिवसात त्यांना एक निफ्टीचा लॉट घेऊन जो 75चा आहे त्यांना एका दिवसामध्ये करोडपती व्हायचं असतं, विच इज व्हेरी नेक्स्ट इम्पॉसिबल थिंग. त्याच्यामुळे म्हणून तारतम्य भाव वागवून आपण ॲस्ट्रॉलॉजी प्लस टेक्निकल जर वापरलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच जास्त फायदा होतो. हां, म्हणजे तुमचं असं म्हणणं की टोटली 100% ॲस्ट्रॉलॉजीवर डिपेंड न राहता ॲस्ट्रॉलॉजी प्लस टेक्निकल दोघांचाही यूज करायचा आणि मग जास्त म्हणजे ॲक्युरसी येऊ शकते. हो नक्कीच, कारण टेक्निकलच्या ह्याच्यावर सुद्धा मला ते दिसायला पाहिजे ना. जर टेक्निकलमध्ये अजून जर थोडीशी वर मोमेंटम असेल तर मी जरी काल म्हटलं की उद्या मार्केट खाली जाईल, पण ते मार्केट खाली न जाता ती वरची जी स्टीम आहे ती वरची पहिली ती स्टीम कंप्लीट करतील, त्यांचं तिथे ते कॅन्डल फॉर्मेशन होईल आणि त्याच्यानंतर ते पडताना एकदम जोरात पडेल किंवा एकदम जोरात चढेल. तर आता हे जोरात चढेल तर पडेल कसं होईल त्या ह्याच्यामध्ये, तर आपल्याकडे हे 9 प्लॅनेट आहेत, सन मून मर्क्युरी मार्स, त्याच्यानंतर तुमचा राहू आहे, केतू आहे, प्लुटो युरोनस मर्क्युरी आहे. तर मर्क्युरी काय आहे तर तो तुम्हाला इंडिसिसिव्हनेस देतो. मंगळ आहे तो मंगळ एकदम जोरामध्ये ॲग्रेसिव्हली वर जातं. तर ज्या ज्या दिवशी ॲस्ट्रॉलॉजिकली खराब असतं तर मंगळ फार मोठी स्पाईक देतो आणि तो खाली पडतो, पण फार मोठी स्पाईक दिल्यानंतर लोकांना असं वाटतं की तो ब्रेकआउट दिला, पण तो ब्रेकआउट नसतो. ती मंगळाची कॅन्डल असते आणि ती मंगळाची कॅन्डल जोपर्यंत मंगळाची एनर्जी आहे किंवा जोपर्यंत मंगळाची प्लॅनेटची डिग्री आहे तोपर्यंत तो वर खेचत जातो आणि मग तिथे ती नंतर मग एक्झर्शन कॅन्डल फॉर्मेशन होते. तर ती एक्झर्शन फॉर्मेशन कॅन्डल कुठल्याही मिनिटात
मिनिटाला होऊ शकते, 5 मिनिटाच्या कॅन्डलवर होते, 15 मिनिटाच्या कॅन्डलवर होते, किंवा तुमच्या अर्धा तासाच्या कॅन्डलवर होते, किंवा 1 तासाच्या कॅन्डलवर होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल जर बघितलं तर तुम्ही अर्ली एंट्री घेऊ शकता आणि तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट बुक करू शकता बाय ट्रेलिंग युअर प्रॉफिट अँड ट्रेलिंग युअर स्टॉप लॉस. ओके, म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हो. पण मग शिकायचं जर म्हटलं, समजा आता मला शिकायचं आहे, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे आहेत, तर मी काय केलं पाहिजे? प्रोसेस कशी असली पाहिजे? की आधी टेक्निकल शिकलं पाहिजे, की आधी ॲस्ट्रॉलॉजी शिकली पाहिजे? नेमकं कसं शिकलं कसं पाहिजे? टेक्निकल शिकणं तर सगळ्यात जास्त गरजेचं आहे, कारण तुम्हाला ऑर्डर पंच करायची असतात. तुम्हाला ऑर्डर पंच करायला ब्रोकर येत नाही, त्यांनी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेलं असतं, त्याच्यावर तुम्हाला ऑर्डर पंच करायचे असतात. मग जर तुम्हाला माहितीच नाही ऑर्डर काय पंच करायचे आहेत, कॉल करायचा आहे, पुट करायचं आहे, फ्युचर बाय करायचं आहे, सेल करायचा आहे, तो कसा ट्रेल करायचा आहे, तर जर तुम्हाला टेक्निकल माहिती नसेल तर व्हॉट इज द यूज ऑफ ॲस्ट्रॉलॉजी? काहीच उपयोग नाही आहे ना त्याचा. बरोबर. कारण तो मेन कोअर बेस जो आहे तो टेक्निकल आहे, आणि काही झालं तरी त्या ह्याच्यामध्ये ब्रोकर म्हणणार आहे की तो तुम्हारा मिस्टेक आहे ना, मैं उसमें कुछ नहीं कर सकता हूँ, तुम एस्ट्रोलॉजी देखो या तुम जर केलं तर मग काय हो, तर नॅचरली यू आर गोइंग टू मेक अ लॉसेस. ते तुम्हाला कोणी हाताला धरून तुम्हाला ऑर्डर पंच करायला देणार नाहीये ना. हो. आणि जे बाकीचं असतं, समजा की चार्ट प्राइस अँड ॲक्शन असतं, किंवा चार्टचे पॅटर्न असतात, कॅन्डलचे पॅटर्न असतात, मग त्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात का? हो, चार्टचे पॅटर्न महत्त्वाचे असतात, कॅन्डलस्टिकचे पॅटर्न महत्त्वाचे असतात. पण काय झालं की चार्टचे पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक्स बघताना हल्ली लोक 1 मिनिटावर मॉर्निंग स्टार बघतात, 1 मिनिटावर शूटिंग स्टार बघतात, किंवा हेड अँड नेक अँड शोल्डर बघतात, किंवा तुमचे ते हार्मोनिक्सचे पॅटर्न्स बघतात, किंवा तुमचा तो बुलिश हरामी आहे का, की बेरिश एनगल्फ आहे, की बुलिश एनगल्फ आहे, त्याच्या बेसिसवर करतात. पण ह्याच्यातली एक गोष्ट अशी आता ऑब्झर्व झालेली आहे की हे बऱ्याच वेळेला या कॅन्डलसुद्धा फॉर्म केल्या जातात आणि मुद्दाम त्या मॅनिप्युलेट करून त्याच्या पद्धतीने त्या छापल्या जातात की जेणेकरून रिटेलर्सला अट्रॅक्ट केलं जातं की दे शुड टेक द एंट्री इन दॅट टेक द एंट्री इन दॅट बाय सीइंग दॅट कॅन्डल. पण जी कॅन्डल तुम्हाला बुलिश एनगल्फ दिसते ती त्या ऑपरेटरला दिसत नाही का? त्या ऑपरेटरला ती दिसतेच ना ती एंट्री त्या ह्याच्यामधून. त्याला माहितीच असतं की आता इथे आहेत. आणि आता अल्गोच्या ह्याच्यामुळे केवढे सगळं त्यांच्याकडे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आलेलं आहे की त्याला दिसतं की किती रिटेलर्स ह्या एंट्रीला उभे आहेत, किती रिटेलर्सनी कुठला स्टॉप लॉस लावला आहे. तो बरोबर स्टॉप लॉस त्याच्या खाली 5-10 पॉईंट खाली नेतो, तुमचा स्टॉप लॉस करतो आणि मार्केट झपकन रिव्हर्स फिरवतो. तर आपल्याकडे तेवढे ॲडव्हान्स हे नसतात ना, सॉफ्टवेअर नसतात ना. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण जर आपल्या ह्याच्या पद्धतीने जर केलं आणि त्याच्यासाठी जर आपण प्लॅनेट्सचा वापर केला तर आपल्याला जास्त फायद्याचं आहे ना. पण मग मॅम मला एक्झॅक्टली सांगा की समजा शेअर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर नेमकं काय वर्कआउट होतं? म्हणजे राशी वर्कआउट होतं, राशीनुसार काम करावं की नक्षत्रानुसार काम करावं, काय करावं नेमकं? नाही, राशी तर वर्कआउट होतातच, पण त्या राशीसुद्धा कसं आहे की त्या 12 राशीच्या ह्याच्यामध्ये माणसं डिवाईड झाली जातात, कुंडली डिवाईड झाली जाते, सगळं डिवाईड केलं जातं. आणि त्याच्यामधून सुद्धा D9, D10, D1 असे वेगळे त्याचे प्रकार आहेत. तर ते प्रत्येकाला ते तेवढं करायला जमेलच असं नाही आहे. पण मार्केटवर सगळ्यात जास्त, मार्केटवर म्हणा किंवा माणसांवर म्हणा, सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जर कोणाचा होत असेल तर तो नक्षत्रांचा होतो. आणि नक्षत्र आणि त्याचे सबलॉर्ड्स आणि त्याचे चरण लॉर्ड जे आहेत ना, ते अतिशय चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करतात. आता समजा जर आत्ता तुमची राशी जर मेष राशी आहे तर ती रूल्ड बाय मंगळ आहे. तर मंगळ असेल तर ज्या दिवशी मंगळाची राशी असेल किंवा ज्या दिवशी मंगळाचं नक्षत्र असेल तर त्या दिवशी तुम्ही काय करणार? तर त्या दिवशी तुम्ही जोरदारपणे ॲग्रेसिव्हली तुम्ही हे करणार. जिथे रोज 1 लॉट घेत असाल तिथे जास्तीत जास्त 10 लॉट घेणार, मॅक्सिमम तिथे करण्याचा प्रयत्न कराल. पण मार्केट असं आहे ना की निफ्टी त्या दिवशी मोठ्या मोमेंटममध्ये एक मोठी स्पाईक मारेल आणि मग नंतर ते डब्यात जाऊन बसेल. पण तुम्हाला तर जर ते कळलं नाही कुठे एक्झिट करायचं तर काय करायचं, तर हे होईल. मास काय करतो? तर मास हा एनर्जीचा कारक आहे. तो मागचा पुढचा विचार नाही करत. म्हणजे त्याच्या राशीचं चिन्ह जे आहे ते मेंढा आहे. मेंढा कुठेही जाऊन धडक मारतो, तशी निफ्टीसुद्धा कुठेही जाऊन धडक मारेल. आणि मग त्या धडक मारण्यामध्ये तुम्ही जर कुठेतरी मध्ये फसला गेलात तर त्याच्यामध्ये बट ऑब्व्हियसली तुमचं नुकसान आहे. आता हा मंगळ काय करेल? तर मंगळ हा एनर्जीला बूस्ट करेल. तर लाल कलरच्या ज्या वस्तू आहेत किंवा लाल कलरचे जे काही स्टॉक्स आहेत किंवा जे स्टॉक्स गव्हर्न बाय मून होतील त्यांना ते फार वर नेईल. मंगळ तो जो आहे तो तुम्हाला लिडरशिप देतो. तर निफ्टी असं दाखवेल तुम्हाला की बँक निफ्टीपेक्षा मंगळाची निफ्टीवर जर ॲप्लिकेशन नसेल आणि जर मंगळाला जर त्या दिवसाचं ते सनमून कम्पॅटेबिलिटीप्रमाणे जर ते नक्षत्र जर सनमून कम्पॅटेबिलिटीप्रमाणे जर मार्क्स बरोबर वर्कआउट करत असेल तर त्या दिवशी ती अतिशय चांगली मार्क्सची मोमेंट तुम्हाला मिळेल. तुम्हाला कळणारच नाही की मार्केट कधी चढलं आणि मार्केट का चढते.
कारण ते फटाफट सगळ्या शिड्यावर ओलांडत जाईल आणि त्या शिडा ओलांडत जाताना तुम्हाला माहिती नाही ते नक्की कुठे स्टॉप करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय बघतो तर ते आपण त्यावेळेला मार्सची प्लॅनेट डिग्री बघतो. आपल्याला ह्या ज्या ग्रहांच्या डिग्री आहेत तर मार्सची डिग्रीसुद्धा आपल्याला वर्कआउट करता येते आणि ती मार्सची डिग्री आपल्याला त्या चार्ट्सवर आपण टाकू शकतो. आणि ज्यावेळेला आपण त्या चार्ट्सवर त्या डिग्रीज आपण प्लॉट करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा हा स्टॉक आहे, हा आज आता 100 रुपयाला आहे, तर हा मार्सची डिग्री जर 120पर्यंत आहे तर हा मार्स आहे त्याला आज उद्या परवा 4 दिवसामध्ये तो 120पर्यंत घेऊन जाणार आहे. पण ह्या वेळेला लोक काय करतात की आता तो स्टॉक आहे त्याने ब्रेकआउट दिलेला आहे, पण आत्ताच ते काय करतात की कॉल किंवा पुट घेऊन बसतात आणि मग कॉल किंवा पुट घेऊन बसल्यानंतर त्यांचा प्रीमियम डिके होतो. त्याच्यामुळे हे होऊ न देता सायमल्टेनियसली ॲस्ट्रॉलॉजी व्यवस्थित वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. ते जर वापरण्याचं तारतम्य तुमच्याकडे नसेल, म्हणजे अदरवाईज ऑल्सो टेक्निकलमध्ये सुद्धा जर ते तुम्ही तारतम्य वापरलं नाही तर तुमचं नुकसानच होतं. पण ज्यावेळेला तुम्ही मार्सची डिग्री प्लॉट करता, त्या चार्टवर प्लॉट करता, तर त्यावेळेला तुम्हाला जाऊन त्याचा एंड रिझल्ट कुठे आहे तर तिथे बाबा गेल्यानंतर तुम्हाला कुठे बोलिशन गन दिसतोय, कुठे शूटिंग स्टार दिसतोय, कुठे मॉर्निंग स्टार दिसतोय, खाली जर असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्ही छानपैकी वर्कआउट करू शकता. आणि मार्स लीडरशिप देत असल्यामुळे ब्लाइंडली त्या दिवशी कुठलेही ट्रेड घ्यायचे नसतात, कारण मार्स हा फार फशी पडणारा ग्रह आहे आणि डोक्याने विचार न करता. आणि जे मंगळ म्हणजे मी बऱ्याच वेळेला तर माझ्या ग्रुप्समध्ये मी लोकांना सांगत असते, इफ यू आर रूल्ड बाय मार्स डोंट डू ओव्हर ट्रेडिंग. कारण हे ओव्हर ट्रेडिंग असतं ना ते त्याच दिवशी जास्त केलं जातं. लोकांना एकाच दिवसामध्ये ते भ्रमात पडलं जातं आणि लोक त्या दिवशी मॅक्सिमम एंट्री करण्याचा प्रयत्न करतात आणि जिथे त्यांचे मग ते स्टॉप लॉसेस हिट होतात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेन मार्स इज इन रुलिंग प्लॅनेट और मार्स इज मार्सची नक्षत्र आहेत. आता मार्सची नक्षत्र कुठली आहे तर धनिष्ठा आहे, चित्रा आहे आणि अजून एक हे आहे. तर ह्याच्यासाठी धनिष्ठा पण स्पेशली त्या तिसऱ्या नक्षत्रापेक्षा धनिष्ठा आणि चित्रा असतील ना तर धनिष्ठा आणि चित्राच्या वेळेला तुम्हाला फार कॉशियस राहावं लागतं. धनिष्ठा नक्षत्र हे इतकं फसवं नक्षत्र आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की बजाज फिनान्स चेक करा, ज्या दिवशी मार्सचं नक्षत्र असतं आणि जेव्हा मर्क्युरी रुलिंग असतं त्याच्यामध्ये, मर्क्युरी रेट्रो असतो त्याच्यामध्ये, त्यावेळेला डेफिनेटली तुम्हाला बजाज फिनान्समध्ये फरक पडतो. पण तो फरक कधी पडतो तर तो एकच दिवस नक्षत्र असतं. हे नक्षत्र जी असतात ते सिम्बॉलिकली असतात. 27 आपले महिन्यातले जे 30 दिवस असतात त्यातले 27 दिवस 27 नक्षत्र असतात आणि प्रत्येक प्लॅनेटला 3-3 आपण ग्रह दिलेले आहेत. म्हणजे सन आहे तर सनला 3 नक्षत्र आहे, केतूला 3 नक्षत्र आहेत, राहूला 3 नक्षत्र आहेत, मूनला 3 नक्षत्र आहेत. तर त्यातले जे नक्षत्र आहेत ना तर ते पण डिपेंडिंग असतात की ते तुमच्या जन्मतारखेपासून किंवा निफ्टीची जी आपण कुंडली मांडतो तर निफ्टीच्या कुंडलीपासून ते तुम्हाला भाग्यकारक आहे, त्या दिवशी निफ्टीला भाग्यकारक आहेत की नाही आहेत. ते जर त्या दिवशी निफ्टीला भाग्यकारक नसेल तर त्या दिवशी बट नॅचरल निफ्टी पडतेच पडते. पण ती पडते ह्याचा अर्थ असा नाही आहे की ती तुम्हाला कॉलपुटमध्ये पैसे देऊन जाईल, ती मे बी साईडवेज राहील. त्याच्यामुळे जर ही नक्षत्र रोजची बघितली तर त्याचा फरक होईल. आता आपण केतू बघूया. केतू काय करतो तर केतू तुम्हाला डिटॅचमेंट देतो. केतू तुम्हाला अजिबात नाही, केतू म्हणजे काय आहे की धड नसलेला प्राणी येतो. तो अजिबात वर्कआउट करत नाही, त्याला धड नसल्यामुळे तो ब्लाइंडली सगळं करत असतो. आणि राहू जो आहे तो राहू डोक्याने चालतो. तर केतू काय करतो, केतू तुम्हाला डिटॅचमेंट देतो. तुम्ही तिथे, आणि केतू इज गव्हर्न बाय IT स्टॉक्स. तर IT स्टॉक्समध्ये काम करताना जर केतू तुम्हाला जर दिसत असेल तर केतू दिसेल तर काय करेल, तुम्हाला जर तो IT स्टॉकमध्ये दिसला तर तुम्हाला जर तिथे ते दिसत असेल तर तुम्हाला पटकन आणि एंट्री एक्झिट घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिटॅचमेंट नाही झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडू शकता आणि तुम्हाला मार्केटमध्ये रिव्हर्सलही दिसतं. आणि शेवटी काय आहे, समजा जरी तो केतू नक्षत्र आपण IT स्टॉक म्हटला तरी तिथे त्या केतूच्या नक्षत्रामध्ये सगळे स्टॉक येतात. त्याच्यामध्ये विप्रो येतो, त्याच्यामध्ये TCS येतो, त्याच्यामध्ये टेक महिंद्रा येतो, त्याच्यामध्ये तुमचे LTIM येतं, त्याच्यामध्ये तुमचे पर्सिस्टंट येतं. पण हे सगळे जेव्हा स्टॉक एका नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये केतूच्या नक्षत्रामध्ये आपण पकडले, पण त्या प्रत्येकाची स्टॉकची कुंडली वेगळी, त्यांचं ओरिजिनल जे नक्षत्र आहे ते वेगळं, तर ते त्या दिवशी काय होतं, केतूच्या नक्षत्रामध्ये सगळे स्टॉक पडतील असं नाही. कदाचित TCS पडेल, TCSला जर अप्लिकेशन असेल तर कदाचित टेक महिंद्रा पडेल, त्याला ॲप्लिकेशन असेल तर, पण नॉट नेसेसरीली त्या सेम सगळे स्टॉक एकाच दिवशी एकाच प्रमाणात, म्हणजे सगळे स्टॉक 1.5% पडतील, 2% पडतील असं नाही. प्रत्येक स्टॉकच्या कुंडलीच्या हिशोबाने, त्यांच्या त्या डेट ऑफ इन्कॉर्पोरेशनच्या हिशोबाने, त्यांच्या कुंडलीच्या हिशोबाने त्यांच्यामध्ये नक्की फरक पडेल. आता आपण निफ्टीबद्दल बोलूया. निफ्टी इज गव्हर्न बाय मर्क्युरी, सन आणि मून.
तर आता मर्क्युरी सन मून काय करतं, आता निफ्टीमध्ये काम करताना आपण स्पेसिफिकली काय बघतो, तर मर्क्युरी आहे तो युवराज आहे, बुध आहे, तो आपल्या मनाप्रमाणे बघतो, दुसऱ्या कोणाचं तो ऐकत नाही. तर ह्याच्यामध्ये असं एक सांगितलं जातं की तुमचं तुमच्या बहिणीबरोबर जर चांगलं रिलेशन असेल तर मार्केटमध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. त्याचं लॉजिक काय आहे ते मला माहिती नाही, पण माझ्या बऱ्याच क्लायंटनी सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या बहिणींबरोबर वाचलेलं असतं तेव्हा तेव्हा त्यांना ते नुकसान झालेलं आहे. कारण मर्क्युरी जो आहे तो इंडिसिसिव्ह आहे. आत्ता तो क्षणात चांगला असतो, क्षणात तो वाईट असतो. तर हा आता सन काय करतो तो निफ्टीला, तर त्या दिवशी ते सन मूनची कम्पॅटेबिलिटी बघितली जाते आणि मर्क्युरीची कम्पॅटेबिलिटी बघितली जाते. आणि जेव्हा जेव्हा मर्क्युरी रेट्रोगेट होतो, जेव्हा जेव्हा मर्क्युरी अस्त होतो, त्या वेळेला मार्केटमध्ये तुम्हाला रोटेशन दिसलं जातं. म्हणजे निफ्टीमध्ये एक वर खाली मुवमेंट मोठ्या प्रमाणात दिसली जाते. त्याचं मुळात कारणच आहे की ते मर्क्युरी आहे. कारण निफ्टी जो आहे ना, तर निफ्टी म्हणजे काय, निफ्टीला कोणीतरी मार्केट सुप्रीमो चालवतो. सुप्रीमो म्हणजे कोण, तर कोणीतरी ते ऑपरेटर असतात असं म्हटलं जातात. पण आजपर्यंत मार्केट पूर्ण जगात हा ऑपरेटर कोण आहे तो कोणी बघितलेला नाही आहे. तो इनव्हिजिबल पर्सन आहे. तर तो इनव्हिजिबल पर्सन कोण आहे, तर तो मर्क्युरी आहे. तर हा मर्क्युरी जो ऑपरेट करतो, कारण मर्क्युरी म्हणजे डबल माइंड झाला. तो क्षणात वर जातो, क्षणात खाली येतो, क्षणात वर येतो, क्षणात खाली जातो, क्षणात त्याला हो म्हणतो, क्षणात नाही म्हणतो. म्हणून तुम्हाला त्या मर्क्युरीच्या निफ्टीच्या ज्या मुवमेंट आहेत कम्पेअर्ड टू बँक निफ्टीमध्ये तुम्हाला लिमिटेड मुवमेंट दिसतात. कारण त्याचा जो ATR आहे, ॲव्हरेज टू रेंज आहे, ती कम्पेअर्ड टू बँक निफ्टी फार मोठ्या प्रमाणात नाही आहे, अतिशय कमी प्रमाणात आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा सनचं नक्षत्र असं सनमून कम्पॅटेबिलिटी असते त्यावेळेला मार्केट बुलिश असतं. सनमून कम्पॅटेबिलिटी जर नक्षत्राची नसेल तर त्यावेळेला मार्केट खाली पडतं. त्याच वेळेला जर तुम्ही तुमच्या नक्षत्राची कम्पॅटेबिलिटी सनमून कम्पॅटेबिलिटी बरोबर बघितली आणि जर निफ्टीच्या कुंडलीबरोबर बघितले तर त्या दिवशी तुम्हाला प्रॉफिट करण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही. आरामात तुम्ही त्यावेळेला पैसे कमवू शकता. कुठून पैसे कमवायचे, म्हणजे ते शॉर्ट करून कमवायचे, फ्युचरमधून कमवायचे, ऑप्शनमधून कमवायचे, की कुठून करायचं, हा तुमचा डिसिजन आहे. आणि इट डिपेंड्स अपॉन युअर कॅपिटल की हाऊ यू आर गोईंग टू डू दॅट. पण मला एक सांगा की जर म्हणजे एक क्वेश्चन सहज माझ्या मनात आला की आता समजा शेअर मार्केटमध्ये जर मी ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करतोय, टेक्निकलचा वापर करतोय, तर कुठं मला जास्त चान्सेस आहेत जिंकण्याचे? मग ते इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल की ट्रेडिंगमध्ये असेल? ते इन्व्हेस्टिंगमध्ये असेल की ट्रेडिंगमध्ये असेल तर डिपेंड करतं की तुमच्या कुंडलीच्या ह्याच्यावर हे करतं. जर तुमची दशा चांगली आहे तर तुम्हाला इन्व्हेस्टिंगही पैसा देईल आणि तुम्हाला ट्रेडिंगही पैसा देईल. पण जर तुमची दशा जर खराब चाललेली असेल, म्हणजे त्याच्यामध्ये दशा आहे, अंतदशा आहे, प्रत्यंत दशा आहे, भुक्ती आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या दशा आहेत, त्या जर खराब असतील तर नाही तर तुम्हाला इन्व्हेस्टिंगमध्ये पैसे मिळणार आहेत, नाही तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पैसे मिळणार आहेत. म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेला तर टाटा मोटर्स किती वर्ष 350 रुपयामध्ये अडकलेला होता. किंवा जर लुपिन जर 2 वर्षापूर्वी बघायला गेला तर कोरोनाच्या वेळेला तो 650 रुपये 850 रुपयाच्या रेंजमध्ये वाहत होता. आज तो लुपिन 2000च्या वर आहे, कारण लुपिनची दशा बदललेली आहे. आज तर तुम्ही टाटा मोटर्स बघितलं तर टाटा मोटर्स 650वरून 1350 रुपये गेला आणि 1350 रुपयेवरून आता तो परत 650ला आला. असं काय का टाटा मोटर्सचे फंडामेंटल्स बदललेत किंवा त्याचे बॅलन्स शीट बदलल्यात. बॅलन्स शीट तर आपण बिग बँकर आय विल टेल यू की ते बॅलन्स शीट तर वर्षातून एकदा बनली जाते किंवा क्वार्टरली बॅलन्स शीट बनली जाते, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे फायनान्शियल पॅरामीटर्स हे केले जातात. पण ते फायनान्शियल पॅरामीटर्ससुद्धा कशी असतात की ते मोस्ट प्रोबॅबली ना त्या बँकेकडून त्यांना लोन मिळण्यासाठी किंवा त्यांचे जे रेशोज असतात ते रेशोज ॲडजस्ट करण्यासाठी ह्याच्याप्रमाणे दिले जातात. म्हणजे नॉट नेसेसरली प्रत्येक कंपनी असं करते असं, पण त्यांना ते वर्किंग कॅपिटलसाठी त्यांची ती गरज असते. फायनान्शियल पॅरामीटर्स असतात ते त्यांना मेंटेन ठेवावे लागतात आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी करतात. मग जर 3 महिन्यामध्ये जर त्याची बॅलन्स शीट जर बदललेली नाही आहे तर ऑल ऑफ अ सडन मग लुपिन 3 महिने मग तसाच तिथल्या तिथे राहायला हवा, टाटा मोटर्स तिथल्या तिथे राहायला हवा. पण ऑल ऑफ अ सडन असं काय झालं की 650चं 1350ला गेलं आणि 1350वरून आता तो पुन्हा परत 750 850ला आहे. किंवा एक DLFचं मी उदाहरण घेईन. आता मी दिल्लीला राहत असल्यामुळे गुरगावला जर तुम्ही जाऊन बघितलं, गुरगाव, नोएडा, दिल्लीच्या बाजूला, तर तिथे सगळीकडे DLFचं साम्राज्य आहे. तर DLFच्या साम्राज्यामध्ये DLFची ज्यावेळेला कुंडली चांगली होती तेव्हा 3500 तर DLFचा भाव होता. आज तो 850-1000च्या रेंजमध्ये चाललेला आहे. मग जर तुम्ही इन्व्हेस्टिंगमध्ये असाल तर त्याने तुम्हाला 3500 रुपये पण दाखवले. 3500 रुपयामध्ये बाकी जर तुम्ही बाहेर नाही पडला तर आज आता 850 रुपयामध्ये यू शुड बी हॅपी. यू शुड नॉट फील रिपेंटेड की बाबा की का मी आता रिपेंट करू त्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला मी बुक केलं नाही. तर हे सांगणारं कोणी नसतं, पण हे सांगणारी तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी सांगते की ॲस्ट्रॉलॉजी सांगते तुम्हाला की आता DLFची कुंडली खराब होणार आहे. तर आयदर यू बुक इट
और जर तुमचे जर ते DLFचे स्टॉक जर तुमची 0 व्हॅल्यू झालेली असेल, म्हणजे असं आहे की तुम्ही ते जे इन्व्हेस्ट केलेले आहेत, समजा तुम्ही ₹100 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्या 100 इन्व्हेस्टमेंटचे तुमची जी आता त्याची कॉस्ट जी आहे ती ₹400 झालेली आहे, तुम्हाला डिव्हिडंड मिळालेले आहेत, बोनस झालेले आहेत, तर ते आता ते मार्केटमध्ये तुमची झिरो फ्लेट झालेले आहेत. तर ते झिरो फ्लेट झाल्यानंतर जर तुम्ही आरामात 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष उभं राहिलात तरी ते तुमच्या पुढच्या पिढीसाठी ते फायदेशीर ठरतात, कारण तुमचं त्याच्यात लॉस काहीच नाही आहे, तुम्ही हे करून जातात. पण जर त्यावेळेला जर तुम्ही बुक नाही केलं तर तुम्हाला त्याचा फरक पडतो. सायमल्टेनियसली आता पुन्हा परत हे सांगताना मी अडाणीचं उदाहरण घेईन की 4114 वरून आज अडाणी ₹2000 आहे. मग त्याने फॉल्स ब्रेकआउट दिला, पण फॉल्स ब्रेकआउट दिल्यानंतर तो गेलाच नाही ना वर. मग आता ज्याने 4114 पाहिलेले आहे ते जर आता रिपेंड करत म्हणाले की आत्ता किशाला मी आत्ता त्यावेळेला 4114मध्ये काढायला असेल आणि मग आपल्या BP चढवण्यामध्ये त्याला काही अर्थच नाही आहे ना. आता बेटर वे म्हणजे की यू शुड नो वेअर टू स्टॉप, की वेअर आय शुड इन्व्हेस्ट. किंवा आता हे जे नवीन IPOs येतात, त्या IPOs येतात हे ग्रे मार्केटमध्ये आधी लिस्ट होतात किंवा आधी ते सेबीमध्ये त्यांचं सगळं साठगाठ ठरलेली असते आणि त्याच्यामध्ये त्या लिस्टिंगच्या ह्याच्यामध्ये कुठे का आता बघा सगळेच IPO काही वर चढत नाहीत किंवा सगळेच IPO खाली पडत नाही आहेत. पण आता ह्या गेल्या 2-3 वर्षामध्ये पंप अँड डंपमध्ये बरेच IPO वर चढलेले आहेत, पण ते वर चढून नंतर लिस्टिंगच्या नंतर ते खाली पडलेले आहेत. मग त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टिंग करायचं की त्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करून ॲव्हरेजिंग करून पिरॅमिड करून त्याच्यातून बाहेर पडायचं, हा सर्वस्वी तुमचा लुकआउट आहे. कारण इट डिपेंड्स अपॉन युअर कॅपिटल आणि डिपेंड्स अपॉन युअर मनी रिक्वायरमेंट, की तुम्हाला आता त्या पैशाची गरज आहे की नाही आहे. जर तुम्हाला त्या पैशाची गरज नसेल तर तुम्ही आरामात उभं राहू शकता, जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही ते विथड्रॉ करू शकता. आता हे तर झालं समजा इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगच्या बाबतीत, पण मग शेअर मार्केटमध्ये काम करत असताना सायकोलॉजी पण खूप मॅटर करते की तुम्ही ती कशी हँडल करतात, बरोबर. मग याचा आणि ॲस्ट्रोलॉजी शेअर मार्केटचा यांचा काय संबंध आहे, की म्हणजे आपण सायकोलॉजी कशी कंट्रोल करू शकतो. सायकोलॉजी कव्हर करताना आता आपण हा विचार करताना सायकोलॉजीसुद्धा वर्क करताना आपण प्लॅनेट्स बघतो आणि प्लॅनेट्सचे त्यांचे ते नक्षत्र बघतो की त्याच्या कुंडलीमध्ये कुठले प्लॅनेट्स कुठल्या नक्षत्रामध्ये बसलेले आहे. एखादा जर त्याच्या जन्मस्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो विचारच करणार नाही ना, तो वर जाईल. तो फाटफाट कुठलाही विचार न करता पटापट हे करेल. तो निफ्टी कुठे जातो तो बघणारही नाही आहे. त्या हवे नसेल तेवढे कॅपिटल असेल तो तेवढं त्याच्यामधून टाकून देईल. आणि सायमल्टेनियसली जर त्या दिवशी मंगळाचं नक्षत्र असेल तर निफ्टीसुद्धा तसंच वर जाईल, धाड वर जाईल आणि तिथे जाऊन तो डब्यात पडेल. पण ज्यावेळेला मंगळाच्या नक्षत्रानंतर जर यावेळेला तुम्हाला मग नंतर राहूचं नक्षत्र येतं दुसऱ्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी राहू काय करतो तर तो तुम्हाला भ्रमित करतो. राहू तुम्हाला वर नेईल, राहू खाली आणेल, तुम्हाला डिसेप्टिव्ह मूव्ह येईल आणि डिसेप्टिव्ह मूव्ह दिल्यामुळे तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतील. मग त्या मंगळाच्या नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये करणार. एखादा मंगळाचा नक्षत्रवाला 10 लॉट घेऊन उभा राहील, तो बाहेरच पडणार नाही. तो म्हणेल नाही मार्केट अजून वर जाईल, मार्केट अजून वर जाईल. पण मार्केटला वर जायचंच नसतं ना, त्याचा एक्झर्शन कॅन्डल तिथे आलेली असते. मग तुम्ही काय करणार, मग तुमचं नुकसान होणार. मग त्याच वेळेला जर तुमची पर्सनल ॲस्ट्रॉलॉजी जर कुंडली बघितली की आज नक्षत्र रूल्ड आहे, मास आहे आणि माझा जर मास खराब असेल, माझा जर मास विपतमध्ये असेल किंवा वधमध्ये असेल, तर मी त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग न करणं जास्त चांगलं आहे ना. मार्केटला कुठेही जाऊ दे, मार्केट बघा आयुष्यभर आहे आपल्यासाठी आणि मार्केट महिन्याचे वर्षाचे 365 दिवस चालतं. सकाळी 9:30 ते सकाळी 9 ते 3:30 वाजेपर्यंत ते चालत असतं. असं थोडंच आहे की रोजच्या रोज तुम्हाला मार्केटमध्ये मूग घ्यायला पाहिजे आणि का तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे. मग जी आपली नक्षत्र खराब असतात त्या दिवशी जर तुम्ही नाही ट्रेडिंग केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. जर तुमचं बुधाचं नक्षत्र असेल तर आणि जर तुमचं निफ्टी जर बुधाच्या नक्षत्रामध्ये असेल आणि जर तुमचं पण बुधाचं नक्षत्र असेल तर तुम्हाला त्या दिवशी डेफिनेटली निफ्टी फायदा देऊन जाईल. म्हणजे ॲटलीस्ट 10 पॉईंट तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील, नाहीतर तुम्हाला तेही मिळणार नाहीत. पण वेळेस त्या दिवशी जर निफ्टी आहे आणि निफ्टी जर शुक्राच्या नक्षत्रामध्ये आहे, तुमचं बुधाचं नक्षत्र आहे, तर शुक्र नक्षत्र काय करतं तर ते वर जाऊन देणार नाही मार्केटला किंवा खालीही पडून देणार नाही. किंवा ज्युपिटर जे आहे तर ज्युपिटरची पिक्युलरिटी काय आहे तर ते खूप स्लो आहे. तर ते स्लो असल्यामुळे काय होतं की मार्केटला खाली पडून देणार नाही. पण सायमल्टेनियसली हेच आहे की ते सुपर स्पीड मार्सच्या हिशोबाने वर जाणार नाही. मग ते मार्सच्या हिशोबाने जर वर गेले नाही तर तुमचे प्रीमियम डिके होणार. मग ते प्रीमियम डिके होणार म्हणजे मग ते प्रीमियम डिके झाले की तुमचे स्टॉप लॉसेस हिट होणार. म्हणजे मग तुमचं परत कॅपिटल जातं ना. त्याच्यामुळे म्हणून जी तुम्ही इंडिव्हिज्युअल कुंडली त्या जर सनमून कम्पॅटेबिलिटी आणि रोजच्या नक्षत्रांबरोबर जर तुम्ही टॅली केली तर दॅट विल बी मोर फायनर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपण रोज जर व्यवस्थित नक्षत्र वगैरे चेक केले तर आपल्याला कळेल की आज दिवसाचा आपला स्वतःचा अंदाज म्हणजे स्वभाव कसा असणार आहे आणि त्या हिशोबाने आपण मग शेअर मार्केटमध्ये ॲक्शन घेऊ शकतो. हो,
इथे आपल्याकडे होरासुद्धा काम करतं. म्हणजे ज्याला मर्क्युरी ज्याचा चांगला आहे त्याने जर मर्क्युरी होरामध्ये बघितलं तर आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे PDS, प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो. तर प्रिव्हियस डे हाय लो ते लोक वेगळ्या पद्धतीने घेतात, ते पूर्ण डेची कॅन्डल घेतात. मी एक वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे मी होरा पद्धत बघते किंवा मी आणखी दुसरं ॲप्लिकेशन वगैरे ह्याच्याप्रमाणे बघते आणि त्याच्याप्रमाणे आपण प्रिव्हियस डे हाय आणि लो बघितला तर त्या दिवशी तो तुमचा कुठलाही स्टॉक घ्या तो डेफिनेटली त्याच्यामध्ये वर्क करतो. किंवा जर तुम्ही निफ्टी बघितला तर निफ्टीचा 9.20चा हाय लो तुम्ही बघितलात आणि 9.40-45चा हाय लो तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम फरक दिसतो. किंवा जर तुम्ही 11:39ची जर तुम्ही कॅन्डल बघितलीत आणि त्याचा जर प्रॉपर तुम्ही अभ्यास केलात 1 मिनिटाच्या कॅन्डलचा तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हवे तेवढे ट्रेड मिळू शकतात, हवे तेवढे. म्हणजे देर इज नो लिमिट फॉर दॅट. म्हणजे हे 9.20चं कॅन्डलचं जे मी म्हणते त्या ह्याच्यामधून किंवा दुपारी आमची एक जी 2:15ची एक कॅन्डल असते त्या कॅन्डलला पण ते काय आहे की त्या कॅन्डलचं आम्ही फॉर्मेशन जे बघतो ते एक तर ते कॅन्डलचं फॉर्मेशन बघतो, त्या दिवसाचं नक्षत्र बघतो, त्या दिवसाची कम्पॅटेबिलिटी बघतो आणि आमची स्वतःची कम्पॅटेबिलिटी बघतो आणि ह्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी ट्रेड घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने जर टेक्निकलवर त्याचं फॉर्मेशन झालं तर डेफिनेटली तुम्हाला पैसे कमवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. एवढं तर इझिली वर्कआउट होतं त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे बऱ्यापैकी लोक श्रीमंत होऊ शकतात आरामात. आय कॅन चॅलेंज. फक्त त्यांनी हा विचार करायला पाहिजे की माझा पंचमेश भाग्यात वयात बसला आहे म्हणून मी शेअर मार्केटमधून नाही आणि शेअर मार्केट हा सट्टा जुगार आहे. शेअर मार्केट हा सट्टा जुगार अजिबात नाही. 101% ते कुणालाही आणलं तरी मी समोर बसून त्याला ते ट्रेडिंग करून दाखवू शकते, एवढी मी स्वतः कॉन्फिडंट आहे. पण लोकांचं काय होतं की अर्धवट नॉलेजच्या ह्याच्यावर ते करायला जातात. ते हल्ली आजकाल कोणी शिकायला मागत नाही किंवा कोणी त्याच्यामध्ये परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स करायला जात नाही. त्याच्यामुळे त्या लोकांचं नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट काय झालं की टिप्स प्रोव्हाइड केले जातात. टिप्स प्रोव्हाइडमध्ये ह्याने सांगितलं की मी त्याचं कॉपी टू कॉपी माशी टू माशी करणार आणि मग त्या ह्याच्यामधून काही झालं तरी त्याला काही टिप्स देणाऱ्याला फरक पडत नाही पण आपल्याला डेफिनेटली फरक पडतो. मग आपल्याला जर फरक पडत असेल तर आपण स्वतः का अभ्यास करू नये. आणि जर आपण जॅपनीज कॅन्डलच्या बाहेरून आलेल्या आहेत, बाहेरच्या देशातून आलेल्या ज्या जॅपनीज कॅन्डल आहे त्यांच्यावर आपण इतका आंधळेपणाने विश्वास करतो आणि मार्केट सुप्रीम आहे असं म्हणतो तर मग आपली ॲस्ट्रॉलॉजी तर सगळ्यात जास्त सुप्रीम आहे ना. 5000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. ते डॉक्युमेंटेशन आपण वापरलं आणि ते रोज ह्याच्यामधून जर आपण आपल्या रजिस्टरवर जो रोज त्याचे परमिटेशन्स कॉम्बिनेशन बघितले की समजा आता जर मला माझा मर्क्युरी स्ट्रॉंग आहे तर मर्क्युरीचीच वर्कआउट जर मी केलं, साधारण मी माझे मर्क्युरीची स्टॉक घेतली आणि त्याच्यावर जर मी मर्क्युरीचे PDH PDL लो बघितले, मर्क्युरीची सनमून कम्पॅटेबिलिटी बघितली, निफ्टीची कम्पॅटेबिलिटी बघितली, मर्क्युरीचा पोरा बघितला तर डेफिनेटली 10 पैकी तुमचे 6 तरी ट्रेड्स आरामात तुम्हाला पैसे देऊन जातील. प्रोव्हायडेड यू आर रेडी टू डू हार्डवर्क अँड प्रोव्हायडेड यू आर रेडी टू डू द परमिटेशन्स कॉम्बिनेशन अँड प्रोव्हायडेड यू आर रेडी टू लर्न. कारण कोणीही हे स्पून फिडिंग करत नाही आणि जो स्पून फिडिंग करतो तो सांगणारच नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये काय होतं की रोजच ग्रह बदलतात, रोजच नक्षत्र बदलतात, रोजच त्यांची डिग्री बदलत असते, त्यांच्या राशी बदलत जातात. मून अडीच दिवसांनी मून आपापलं त्या ह्याच्यामध्ये बदलतो. मग 2.5 दिवसांनी मून बदलतं. सन रोज एक राशी, सन रोज 1 डिग्री बदलतो. मग त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर येतो ना. गुरु 18 महिन्यांनी बदलतो. शुक्र मर्क्युरी जो आहे तो 45 दिवसांनी रेट्रो मार्गी होतो. मग त्याचा इम्पॅक्ट येतो ना. मग हे काही जो कोणी टिप्सवाला देतो तो तुम्हाला सांगणार नाही आहे ना की आत्ता मर्क्युरी रेट्रो होतं तर आता तुझे ते मर्क्युरीचे हे बघ. मग जर ते तुम्ही शिकलेत, हे शिकण्यासाठी फार काही अवघड असं नाही आहे. कारण आपल्याला काही ॲस्ट्रॉलॉजी नाही शिकायची ह्याच्यामध्ये, आपल्याला ॲस्ट्रॉलॉजिकल ॲप्लिकेशन शिकायचे आहेत. मला तेच विचारायचं होतं खरं तर की ॲस्ट्रॉलॉजी जर शिकायची म्हटली तर मग त्याला खूप दिवस लागून जातील. हां, जसं शेअर मार्केट शिकायला म्हणजे तिकडे टाईम घालवायचा, इकडे टाईम घालवायचा, मग कसं होईल. टेक्निकलवाले तर 2-2 दिवसामध्ये तुम्हाला शिकवतात आणि आता आमच्या दिल्लीला तर ॲस्ट्रॉलॉजी 3-3, 4-4 दिवसामध्ये पूर्ण शिकवली जाते. पण ते वरवरचं नॉलेज असतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला बेस देत नाही. ते ज्यावेळेला मी शिकले तेव्हा मी आय एम ग्रेटफुल टू हर की म्हणजे तिने मला इतकं छान शिकवलं KP ॲस्ट्रॉलॉजी. हर नेम इज मिसेस नीलम पोद्दार. म्हणजे मी अक्षरशः शी इज माय गुरु. इतकं तिने सुंदर मला शिकवलं ना त्या ह्याच्यामधून की विचारून सोने. तिने मला शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी नाही शिकवली पण तिने मला साधी ॲस्ट्रॉलॉजी शिकवली. मी परमिटेशन्स कॉम्बिनेशन केले. मग ज्यावेळेला हे तुम्ही असं डायहार्ड करता
तर त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यामधून कुठेतरी ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि ते ऑटोमॅटिकली रोज सकाळी जेव्हा मी बसते 9:15 वाजता आणि 8:30 वाजता मी माझ्या ग्रुपला ज्यावेळेला मेसेज टाकायची सुरुवात करते, जर मी कुंडली ओपन केली 9:15ची तर 2 मिनटात मला कळतं की आज आता मार्केटमध्ये काय होणार आहे. पण ऑफकोर्स त्याच्यामागे माझी गेली 15 वर्षाची तपश्चर्या आहे. ते एवढं सगळं सोपं नाही आहे. पण आपण काय करतो की आत्ता मी जे टेलरमेड केलेलं आहे ते ॲप्लिकेशन मी शिकवतो. आम्हाला ॲप्लिकेशन कोणी शिकवलं नाही. आम्हाला ते स्वतःहून परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून पेपरवर लिहून ते कसं चालतं आहे बॅक टेस्टिंग करून ते सगळं करावं लागलं. त्याच्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी नाही शिकायची आपल्याला जर तुम्हाला शिकायचं असेल कोणाकडूनही शिका, तर तुम्हाला ते ॲस्ट्रॉलॉजिकल ॲप्लिकेशन शिका की ते शेअर मार्केटमध्ये कसं आपल्याला उपयोगाचं होतं आणि ते देणाऱ्याची तेवढी पात्रता आहे का बघा, की त्याचं फक्त तो ब्रेड अँड बटर म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजिकल क्लासेस घेतो आहे की त्याच्याकडे रिअल नॉलेज आहे म्हणून तो घेतो आहे. आता सेम तुम्हाला शेअर मार्केटच्या बाबतीतही मला विचारायचं आहे, कारण काय आहे ना की आजकाल बऱ्याच लोकांना शेअर मार्केट शिकायचं असतं. ओके, बरोबर. पण मग असं प्रॉपर वे कुठले? कारण मार्केटमध्ये शिकवणारे 50 लोक आहेत, पण मग त्याचा हवा तेवढा लोकांना फायदा होत नाही. मग जर एखाद्याला शिकायचं असेल तर कसा वेळ ठेवला पाहिजे? टेक्निकल इज मस्ट. मग टेक्निकलमध्ये आता कसं आहे की आता गल्लोगल्ली टेक्निकल शिकवणारे जाणारे ते काय करतात, ते सेम कॅन्डलस्टिक पॅटर्न, सेम चार्ट सेट पॅटर्न, ते तुम्हाला मोरोबुजू कॅन्डल आहे का, बुलिश आहे का, बेरिश आहे का, एनगल्फ आहे का. पण ती बेरिश एनगल्फ आहे तर ती बेरिश एनगल्फ कुठे फॉर्म झाली हे बघणं फार महत्त्वाचं आहे ना टेक्निकल चार्टवर. ती दृष्टी तो तुम्हाला देतो आहे का? बुलिश एनगल्फ झाले तर ती दृष्टी तुम्हाला देतो आहे का? त्याने तुम्हाला 1 टाईम फ्रेमवर बघायला सांगितलं आहे, पण तुम्हाला खूप हवं आहे, तुम्ही ती 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघताय आणि तुम्ही एंट्री घेताय, मग नॅचरली तुमचं नुकसानच होणार आहे ना. त्याच्यामुळे नुसतं टेक्निकल शिकूनही उपयोग आहे, नुसतं ॲस्ट्रॉलॉजी शिकूनही उपयोग आहे ना. दोन्हीचा ब्लेंड केला तर त्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. आणि प्लस सायमल्टेनियसली तुमची कुंडली बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रह चांगले असतील, नक्षत्र चांगले असतील आणि नॉट नेसेसरीली की तुम्हाला फक्त निफ्टीमध्ये ट्रेड करायला पाहिजे किंवा बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायला पाहिजे, तुम्ही कुठल्याही स्टॉक्समध्ये सुद्धा तेवढं ट्रेड करू शकता. जर ते सेक्टर रोटेशन असेल तुम्हाला, त्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ते सेक्टर रुलिंग असतील, जर ते सेक्टर रुलिंग असेल तर ते सुद्धा तुमची कुंडलीच तुम्हाला सांगते की तुम्हाला रिॲलिटी सेक्टर सुटेबल आहे की तुम्हाला बँकिंग सेक्टर सुटेबल आहे. तर बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला पब्लिक सेक्टरमध्ये जायचं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं आहे की तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये गोल्डमध्ये काम करायचं आहे. हे सगळं तर तुम्हाला तुमची नक्षत्र स्वतःची सांगतायत ना. सीमाजी, आता इन्व्हेस्टिंगमध्ये तर लोक समजा करतात प्रॉफिट, पण इंट्राडेमध्ये बऱ्यापैकी लोकांना लॉसच होतो. तर मग याच्यातून काही सोल्युशन आपण काढू शकतो का याच्यावर? समजा नक्कीच आपण काढू शकतो, कारण इंट्राडेचे जे टायमिंग्स असतात ना ते आपल्याला सकाळी 8:30 वाजता, 8:45 वाजता किंवा अगदी आदल्या दिवशी किंवा अगदी 8 दिवस आधीसुद्धा ते आपल्याला कळू शकतात. तर ते कशावर ते फॉर्म केले जातात? तर ते फॉर्म केले जातात तर ते ग्रहांची दृष्टी आहे का, त्याच्यानंतर नक्षत्र म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये नक्षत्र बदलते का, तिथी बदलते का, योग बदलतो आहे का, करंट बदलते का. तर त्या पॉईंटचे जे व्हायब्रेशन पॉईंट असतात ना त्या वेळेला निफ्टी डेफिनेटली मुवमेंट देते त्या ह्याच्याप्रमाणे. म्हणजे समजा जर मार्सच्या नक्षत्रामधून जर मून चेंज होणार असेल आणि तो जर राहूच्या नक्षत्रामध्ये जाणार असेल तर मार्सच्या नक्षत्रातली सीम जी संपूर्ण ओपन होऊन जाईल आणि राहूच्या नक्षत्रामध्ये तो फक्त झिकझॅक मूव देईल. तर ती ज्या वेळेला मूव येईल त्यावेळेला जर समजा 1:30 वाजता असेल तर 1:30 वाजल्यापासून मार्केटचं स्ट्रक्चर बदलतं. समजा जर तो केतूच्या नक्षत्रामध्ये गेला असेल तर केतू कारण नसताना अचानक ते मार्केट पाडेल. तर तो केतूचं नक्षत्र किती वाजता येतं तर ते आपल्याकडे तर पंचांग आधीपासूनचं कितीतरी वर्षापासूनचं आपल्याकडे अवेलेबल आहे, पुढचं सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामुळे 15 दिवस आधीचसुद्धा तुम्हाला कुठलाही टेक्निकलवाला हे सांगू शकत नाही की आत्ता आज दुपारी 12 वाजता मार्केट चढेल किंवा पडेल. पण आपल्याला जर त्यावेळेला नक्षत्र बदलत असेल किंवा नक्षत्र लॉर्ड बदलत असेल, करंट बदलत असेल, योग बदलत असेल, अफ्लिक्शन येत असेल किंवा जर त्याच्या डिग्रीज बदलत असतील, पाप कर्तरी योगामध्ये येत असेल तर मार्केट पडण्याची शक्यता असते. किंवा जर चांगले लक्ष्मीचा योग येत असेल तर ते मार्केट 2-7-11 जर येत असेल तर मार्केट चढण्याची शक्यता असेल आणि जर तो 4-8-12 येत असेल तर मार्केट पडण्याची शक्यता असते. तर ह्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली येतो आणि ते आपल्याला कुठलाही टेक्निकलवाला सकाळी 8:30 वाजता नाही सांगू शकत की आत्ता काय होईल दुपारी 2 वाजता, जे आपण सकाळी सांगू शकतो. दॅट इज द सुपरसिडिंग ॲडव्हान्टेज ऑफ ॲस्ट्रॉलॉजी इन शेअर मार्केट. आता एवढं सगळं आपला पॉडकास्ट झाला आहे, समजा तुम्ही सगळं व्यवस्थित समजून सांगितलं आहे, पण तरीही काही लोकांना त्या गोष्टी पटत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रॉलॉजी वर्कआउट करतच नाही.
आणि दुसरी गोष्ट मग तुम्हाला जर एवढा प्रॉफिट झाला तर तुमचं PLR स्टेटमेंट दाखवा, तुम्ही किती कमवलेत. किंवा काही लोक कमेंट करतात, तर त्यांना तुमचं काय आन्सर असेल? नाही, आता तर ते PLR दाखवणं अलाउडच नाही आहे ना, सेबीने अलाउड केलेलंच नाही आहे आता. त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि माझं म्हणणंच हेच आहे की ज्याला विश्वास असेल त्यानेच ते ॲस्ट्रॉलॉजी करावी, ज्याला विश्वास नाही आहे त्याने टेक्निकलमध्ये काम करावं, स्टॉप लॉसेस हिट करावे. कोणाला काही हे पडलेली नाही आहे ना. तुम्हाला जर तुमचे प्रॉफिट्स करायचे असतील तर तुम्हाला असं नॉट नेसेसरी ॲस्ट्रॉलॉजी, तुम्ही टेक्निकलवर पण टेक्निकलमध्ये मास्टरी मिळवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामधून तुम्ही प्रॉफिट काढा. किंवा जर तुम्हाला आणखीन सुपर हँड जर तुम्हाला पाहिजे असेल, लॉसेस होत असतील तर तुम्ही त्याच्या बेसिसला ॲस्ट्रॉलॉजी शिका. पण त्याच्यापेक्षाही सुद्धा ॲस्ट्रॉलॉजी शिकण्यापेक्षा पहिल्या स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास करा. कुंडली तुमची स्वतःची काय सांगते, कुठल्या सेक्टरमध्ये जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे, निफ्टी करायला पाहिजे, बँक निफ्टी करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करून मग मार्केटमध्ये या. मार्केटमध्ये काय पैसे काढणारे हवे तेवढे बसलेले आहेत. ऑपरेटर जो आहे तो ऑपरेटर आपल्याला नाचवतोच आहे, जो कोणी सुप्रीम आहे तो. मग त्याच्या तालावर नाचायचं की आपण आपल्या तालावर आपला प्रॉफिट काढायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं ना. ह्याच्यामध्ये कुणालाही प्रूव्ह करण्याचं काही गरज नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये कुणालाही काही डिस्करेज करण्याचं काही गरज नाही ना. कारण हा शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की कोणी काय मानावं आणि कोणी काय मानू नये. ओके. आणि समजा ज्या लोकांनी आतापर्यंत पॉडकास्ट पाहिला आहे त्यांना इंटरेस्ट आहे तुमच्याकडून शिकण्यामध्ये, मग त्याची प्रोसेस कशी असते? शिकण्यामध्ये म्हणजे घेतात की काय, कसं असतं? नाही, हे बॅच घेण्याच्या लायकीचे विषय नाही आहेत, कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. आणि माझ्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम असतील ते 100 लोकांच्या समोर मी कशाला दुसऱ्याला सांगू ना, की तुला इथे प्रॉब्लेम आहे, तुला रिॲलिटीमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तू रिॲलिटीमध्ये करू नको. 100 लोकांच्या कुंडल्या ॲट वन टाईम मी कसं त्या बॅचमध्ये सांगणार? त्याच्यामुळे मी जे शिकवते ते मी 1 to 1 शिकवते, नक्षत्रबद्ध शिकवते. माझे 3-4 कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये, त्याच्याप्रमाणे मी हे करते. पण आय प्रेफर, पण त्याच्यामध्येही करताना आधी मी त्या माणसाची कुंडली बघितल्याशिवाय त्याला मी घेत नाही. समजा जर एखाद्याची खराब दशा चाललेली असेल आणि त्याला मी जरी शिकायला घेतलं आणि जर ह्याच्यामध्ये जर त्याला प्रॉफिटच होणार नसेल तर तो शेवटी मला बद्दुवाच देईल ना. मग त्याचे पैसे घेऊन मला काय करायचं आहे त्याचा बद्दुवा? तो कुठेतरी पुढच्या माझ्या जनरेशनला किंवा तो मला भोगायला लागेल ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्या माणसाची कुंडली बघितल्याशिवाय, ते माझं पेड कन्सल्टेशन असतं आणि जर त्याची दशा चांगली असेल तर मी त्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करते. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो की जे शेअर मार्केटचे कोर्सेस घेतो त्याच्यामध्ये आपण ना त्यांना एक सबकॉन्शियस माइंड किंवा आपण एक असं लक्ष्मीमातेचं यंत्र किंवा काही असते म्हणा, ते आपण ते पिलोमध्ये ठेवायला देतो की ज्याच्यामध्ये न्यूमरोलॉजिकल नंबर असतात. त्याच्यामुळे त्याच्यात तुमचं सबकॉन्शियस माइंड वर्क होतं की जेणेकरून ते तुम्हाला रॉंग एंट्री, रॉंग एक्झिटपासून वाचवतं. तर प्रत्येक वेळेला ते 100% होईलच का असं नाही आहे, बट ॲटलिस्ट इट विल सेव्ह यू 80%. इतकं ते तुमच्या ह्याच्यावर काम करतं. कारण रात्रीच्या वेळेला तुम्ही त्या उशीवर झोपता ना, तर त्याचे जे सबकॉन्शियस माइंड वर्क होतं ना, ते अतिशय चांगल्या प्रमाणात वर्क होतं. बाकी तुम्हाला काही करायचंच नसतं, तुम्हाला फक्त झोपायचं असतं त्या यंत्राच्या ह्याच्यावर. तर ते आपण त्या ह्याच्यामध्ये देतो जेणेकरून की तुमचं माइंड व्यवस्थित काम करेल आणि तुम्ही प्रॉपर एंट्री एक्झिट घेऊ शकाल. ओके, येस. तर थँक्यू सो मच सीमाजी की तुम्ही पार दिल्लीहून, म्हणजे फर्स्ट गेस्ट असाल तुम्ही. आतापर्यंत समजा 150 पॉडकास्ट झालेत आपले, पण तुम्ही फर्स्ट असाल की तुम्ही इतक्या लांबून आपल्या शोवरती आलात. नाही, म्हणजे बेसिकली मी मुंबईचीच आहे, पण माझ्या मुलीच्या जॉबसाठी म्हणून मी दिल्लीला आहे गेली 4 वर्ष. आणि दिल्लीला शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी फार मोठ्या प्रमाणावर चालतं. आणि थँक्यू की तुम्ही मला इथे बोलवलात. फॉर दॅट आय एम ग्रेटफुल ऑल्सो की हे करायला. आणि कसं आहे ना की म्हणजे कोणाला कितपत वाटो न वाटो, कोणी शिको न शिको, पण इट वर्क्स इन मार्केट. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागृतपणाने जिथे त्यांना वाचता येईल, जिथे त्यांना वापरता येईल ॲस्ट्रॉलॉजी, यूट्यूब चॅनल बघून किंवा आणखीन कुठे बघून त्यांनी त्यांचं स्वतःचं नॉलेज जास्तीत जास्त एम्पॉवर करावं, जास्तीत जास्त त्याचा वापर करण्याचा प्रश्न करावा की जेणेकरून ॲटलिस्ट त्यांचे स्टॉप लॉसेस मिनिमल होतील. थँक्यू, थँक्स अ लॉट. येस. आणि तुमच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये टाकून देऊ, म्हणजे लोक डायरेक्टली तुम्हाला कनेक्ट करू शकतील. हो, चालेल चालेल. थँक्यू. पण ते इंडिव्हिज्युअल बेसिसवरच असणार ना, देअर विल बी नो बॅच. ओके. येस, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हो. येस, प्रत्येकाची कुंडली वेगळी आहे ना. हो, बरोबर आहे. बाकी काही नाही. येस. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि खरंच तुम्ही लाईक केलं पाहिजे, कारण बघा ना, म्हणजे सीमाजींचं जे वय आहे आणि ज्या एनर्जीने त्या काम करतायत त्यासाठी खरंच तुम्ही एक सल्यूट केलं पाहिजे आणि या व्हिडिओला नक्की लाईक केलं पाहिजे. आणि तुमच्या ओळखीचे जे काही तुमचे जवळचे लोक असतील की जे शेअर मार्केटमध्ये काम करतात, ज्यांची इच्छा आहे की त्यांना शेअर मार्केटमधून श्रीमंत व्हायचं आहे, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे
आणि हेच सांगणं आहे की श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.